सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज 27 मार्च आहे. आज आपण वन शॉट रिव्हिजन लेक्चर पाहणार आहोत ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. सो आज आज टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. आपण एक सिरीज चालू केली होती, वन शॉट रिव्हिजन लेक्चर सिरीज. सो त्यातला हा दुसरा टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. आणि उद्या ह्या टॉपिकचे सुपर 30 क्वेश्चन, आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत सुपर 30 क्वेश्चनची. सो ह्या टॉपिकचा सुपर 30 क्वेश्चनचा व्हिडिओ उद्याच अपलोड होईल 28 मार्चला. सो आज 27 ला वन शॉट रिव्हिजन लेक्चर ऑफ रोटेशनल डायनामिक्स हा व्हिडिओ आपण बघतोय. सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट आहे बेसिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. रोटेशनल डायनामिक्स मध्ये दोन पार्ट आहेत, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. सो त्यातला फर्स्ट पार्ट आहे सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनचे काही आपण बेसिक्स पाहणार आहोत. बेसिक्स काय आहेत? एस इज इक्वल टू आर थिटा. लिनियर डिस्प्लेसमेंट. एस काय आहे? एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट. सॉरी. सो एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट. एस इज इक्वल टू आर थिटा. लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर थिटा. हे बेसिक फॉर्म्युले आहेत काही सर्क्युलर मोशन साठी जे आपल्याला लागणार आहेत. सो एस इज आर थिटा. व्ही लिनियर वेलोसिटी. व्ही इज आर ओमेगा. अँड एक्सेलरेशन, लिनियर एक्सेलरेशन इज आर अल्फा. सो हे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सेलरेशनचे फॉर्म्युले इन सर्क्युलर मोशन मध्ये. हा कोणता फॉर्म आहे? हा स्केलर फॉर्म आहे. आणि वेक्टर फॉर्म मध्ये कसे दिसतात ते? एस बार इज थिटा वर क्रॉस आर बार. हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे इन वेक्टर फॉर्म. वेलोसिटी काय आहे वेक्टर फॉर्म मध्ये? ओमेगा बार क्रॉस आर बार. एक्सेलरेशन काय आहे? अल्फा बार क्रॉस आर बार. उलट करायचं फक्त, जे लिनियर मध्ये त्याच्या उलट आणि मध्ये क्रॉस. राईट. सो हा होता बेसिक फॉर्म्युले. पुढे काय? सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन फॉर्म्युला होता आपल्याला 11वी मध्ये. काय आहे तो फॉर्म्युला? व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही काय आहे? लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू आर ओमेगा. 3 फॉर्म्युले आहेत सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. राईट. सो सेंट्रिपिटल एक्सेलरेशन पहिला फॉर्म्युला काय आहे? व्ही स्क्वेअर बाय आर. दुसरा आर ओमेगा स्क्वेअर आणि तिसरा व्ही ओमेगा. सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचे वेक्टर मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये कसे येणार? व्ही स्क्वेअर बाय आर चा वेक्टर फॉर्म कसा येणार? मायनस व्ही स्क्वेअर बाय आर इंटू आर नॉट कॅप युनिट वेक्टर. युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करायचं, मग तो बनतो वेक्टर फॉर्म. राईट. पुढचा कोणता आहे? सेकंडचा काय बनणार? मायनस आर बार इंटू ओमेगा स्क्वेअर. मायनस आर बार ओमेगा स्क्वेअर आहे दुसऱ्याचा वेक्टर फॉर्म. आणि तिसरा ओमेगा बार क्रॉस आर बार, उलट के. राईट. सो हे वेक्टर फॉर्म आहेत सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचे. आता पुढे काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स आता कशा काढणार? आपल्याला माहिती आहे फोर्स एफ इज इक्वल टू एम ए. राईट. पण आपल्याला एम म्हणजे काय आहे? मास. आणि ए म्हणजे काय? एक्सेलरेशन. पण आपल्याला सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचे फॉर्म्युले माहिती आहेत. राईट. सो त्याला फक्त आपण एम न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले मिळतात. सेंट्रिपिटल फोर्सचा पहिला फॉर्म्युला कसा येणार? व्ही स्क्वेअर बाय आर ला एम न मल्टिप्लाय केलं, हा मिळाला पहिला फॉर्म्युला. आर ओमेगा स्क्वेअरला मास न मल्टिप्लाय केलं, एक्सेलरेशनला मास न मल्टिप्लाय केलं की फोर्स मिळतो. राईट. सो ह्याला मास न मल्टिप्लाय केलं. आणि तिसरा कोणता आहे? व्ही ओमेगा. त्याला एम न मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं? एम व्ही ओमेगा. हे कशाचे फॉर्म्युले आहेत? सेंट्रिपिटल फोर्सचे. हे आपण 11वी बघितले. पुढं काय? कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. कायनेमॅटिकल इक्वेशन 3 कायनेमॅटिकल इक्वेशन होते, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. पहिला काय होता? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हे कशातले आहेत? सर्क्युलर मधले. हे सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हा दुसरा होता. आणि तिसरा कोणता होता? तिसरं कोणतं होतं कायनेमॅटिक इक्वेशन? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. राईट. हे 3 इक्वेशन होते, आपल्याला माहित होते. 10वी पर्यंतच हे माहित होते. पण चौथं इक्वेशन कोणतं ऍड झाले? एस इज इक्वल टू व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी. राईट. हे चौथं इक्वेशन आहे. ह्यामध्ये एस काय आहे? एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट. एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट. एस लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. व्ही काय आहे? लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी. आणि ए काय आहे? लिनियर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन आहे. पुढे आणि काय राहिले? यू काय आहे? इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी. व्ही काय होता? लिनियर वेलोसिटी, पण कोणती? फायनलची, फायनल वेलोसिटी. राईट. सो हे यांचा मिनिंग आहे. टी काय होता? टी इज टाइम. सो हे लिनियर मधले कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत. किती? 4 आहेत.
त्याचप्रमाणे हे लिनियर मधले होते. अँग्युलर मध्ये कसे येणार? अँग्युलर मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? एस. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय येणार? थिटा. थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर मध्ये लिनियर वेलॉसिटी होती, त्याला आपण व्ही म्हणत होतो. व्ही म्हणजे फायनल. आता अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर मध्ये लिनियर वेलॉसिटी होती, अँग्युलर मध्ये अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटीला आपण काय म्हणतो? ओमेगा. पण ही कोणती आहे? फायनलची आहे. सो ओमेगा एफ. राईट, ही अँग्युलर मध्ये येणार. लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर मध्ये काय येणार? अँग्युलर ऍक्सेलरेशन ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो? अल्फा. पुढे काय? लिनियर वेलॉसिटी, इथं पण इनिशियल वेलॉसिटी, इथे अँग्युलर वेलॉसिटी सेमच राहणार, पण इथं फायनल असणार आणि इथं इनिशियल असणार. इथं ही इनिशियल होती, ही फायनल होती. राईट, त्याचप्रमाणे ही इनिशियल असणार आणि ही फायनल असणार. पुढे काय? टाइम तर दोन्ही मध्ये सेम राहणार, लिनियर आणि अँग्युलर मध्ये टाइम इज टाइम. राईट, सो हे लिनियर आणि हे अँग्युलर मधले रिलेशन आहे. सो अँग्युलर मध्ये कसं येणार? व्ही म्हणजे काय आहे? ओमेगा फायनल इज इक्वल टू यू म्हणजे काय? ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी. रिप्लेस केलं, लिनियरच्या जागी फक्त अँग्युलर व्हॅल्यू टाकल्यात आणि हे 4 कायनेमॅटिकल इक्वेशन आपण मिळवले. राईट, सो हे कायनेमॅटिकल इक्वेशन होते, बेसिक फॉर्म्युले होते 11 स्टँडर्ड मधले. नाव नेक्स्ट स्लाइड. आता पुढचे फॉर्म्युले जे आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये 12th स्टँडर्डला ऍप्लिकेशन्स ऑफ युसीएम. त्यातला पहिला काय आहे? व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, त्याच्यावर जे व्हेकल आहे, तर त्या व्हेकलची वेलोसिटी किती असेल? म्यू आर जी. व्ही इज म्यू इंटू आर इंटू जी. हा फॉर्म्युला आहे व्हेकल अलॉंग सर्क्युलर ट्रॅक. पुढे काय? वेल ऑफ डेथ म्हणजे एक वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. राईट, वेल ऑफ डेथ आहे, त्यामध्ये एक रायडर गाडी चालवत आहे. तर वेल ऑफ डेथ मध्ये वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे? वेलोसिटीचा फॉर्म्युला इज स्क्वेअर रूट ऑफ आर जी बाय म्यू. हा वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे कशामध्ये? वेल ऑफ डेथ मध्ये. हा फॉर्म्युला कशासाठी आहे? व्ही मिनिमम वेलोसिटी. त्याच्यापेक्षा जर खाली गेले तर तो मोटरसायकलिस्ट आहे, तो खाली पडेल वेल ऑफ डेथ मधून. सो ही मिनिमम वेलोसिटी, एवढी वेलोसिटी पाहिजेच. त्याच्यापेक्षा जास्त असली तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जर वेलोसिटी कमी असेल तर तो मोटरसायकलिस्ट आहे, तो खाली पडेल त्या वेल ऑफ डेथ मधून. सो हा फॉर्म्युला कसा मिळाला? म्यू एन इज इक्वल टू एम जी. हा इथं मोटरसायकल आहे, त्याचं वेट एम जी खाली आहे. राईट, आणि त्याचा फ्रिक्शनल फोर्स वरती त्याला बॅलन्स करतोय. सो फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला कसा असतो? एफ इज म्यू इंटू एन इज इक्वल टू एम जी. राईट, एन इज इक्वल टू एम स्क्वेअर बाय. हे कसं आलं? इथं मोटरसायकल आहे, त्याचा सेंट्रिपिटल फोर्स बाहेर आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? एम व्ही स्क्वेअर बाय आर. राईट, आणि एम व्ही स्क्वेअर बाय आर ला कोण बॅलन्स करतोय? नॉर्मल रिएक्शन आतमध्ये बॅलन्स करतोय. सो एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर, हे आपल्याला इथून मिळते. एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो म्यू इंटू एन इज इक्वल टू एम जी, हे आपल्याला ह्या रिलेशन नुसार मिळालं, आणि एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर हे या आडव्या रिलेशन नुसार मिळालं. सो एन ला एम स्क्वेअर बाय आर न रिप्लेस केलं, इज इक्वल टू एम जी. एम ला एम गेला इथं, सो म्यू इंटू व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू जी. ह्याच्यातनं जर सगळं त्या बाजूला नेलं तर व्हेलॉसिटी काय मिळेल? आर जी बाय म्यू मिळेल. सो हा फॉर्म्युला होता वेल ऑफ डेथचा, व्हेलॉसिटीचा. नाउ नेक्स्ट काय? व्हेकल अलॉंग बँकड रोड. आता बँकड रोड आहे, हा थिटा आहे, अँगल आहे त्या रोड मधला. राईट, आणि हे व्हेकल आहे. सो ते व्हेकल जेव्हा बँकड रोड वरती असेल तेव्हा त्याच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, मिनिमम व्हेलॉसिटीचा आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला दिला. राईट, मिनिमम व्हेलॉसिटी काय येणार? आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आणि मॅक्सिममचा काय? फक्त चिन्ह बदलायचे, टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हे फॉर्म्युले आहेत व्हेकल अलॉंग बँकड रोड. नाउ पुढचे कसे फॉर्म्युले? कोनिकल पेंडुलम. पुढे आहे कोनिकल पेंडुलम. हा कोनिकल पेंडुलम आहे, ही या पेंडुलमची रेडियस आहे आर, हा अँगल आहे थिटा. कोनिकल पेंडुलम आपण कसं म्हणतो? पेंडुलमला असा बाजूला ओढला आणि त्याला सर्क्युलर ट्रॅक मधून फिरवला, सो त्याला कोनिकल पेंडुलम आपण त्याला म्हणतो.
सो हा अँगल आहे थिटा, ही लेंथ आहे पेंडुलमची, ही रेडियस आर आहे आणि ही हाईट आहे. राईट. तर त्यामध्ये पहिला टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो? टेन्शन इज mg sec theta. Tension is mg sec theta. Centripetal force is mg tan theta. टाइमचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा बाय जी. आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. सो हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत कोनिकल पेंडुलम साठी. नाव पुढचं वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय कोणते कोणते फॉर्म्युले आहेत? वेलोसिटी ऍट बॉटम किती असली पाहिजे? 5 आर जी. मिडवेला किती असली पाहिजे? स्क्वेअर रूट ऑफ 3 आर जी. आणि ऍट टॉप पोझिशन किती असली पाहिजे? स्क्वेअर रूट ऑफ आर जी. सो हे तीन तुम्हाला लक्षात ठेवायचे. वेलोसिटी ऍट टॉप, वेलोसिटी ऍट बॉटम. राईट. आणि व्हेलॉसिटी ऍट टॉप आणि व्हेलॉसिटी ऍट बॉटम मधला डिफरन्स तुम्हाला माहित असेल 5 mj. राईट. सो हा व्हेलॉसिटी ऍट बॉटम हे केव्हासाठी? जेव्हा स्ट्रिंग असेल तेव्हा हे फॉर्म्युले व्हेलॉसिटीचे. आणि जेव्हा रॉड असेल, आता ही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आपण फिरवतोय. जेव्हा रॉड आपण फिरवत असू तेव्हा व्हेलॉसिटी ऍट बॉटम असेल स्क्वेअर रूट ऑफ 4 आर जी. त्याचप्रमाणे मध्ये गेल्यावर किती असेल? स्क्वेअर रूट ऑफ 2 आर जी. आणि वरती गेल्यावर किती असेल? 0. ह्या कोणत्या आहेत? मिनिमम व्हेलॉसिटी. या मिनिमम व्हेलॉसिटी आहेत या स्ट्रिंग साठी आणि या रॉड साठी. 2 न मायनस करायचं, 2 च्या फॅक्टरने मायनस करायचं. इथं 5 आर जे, इथं 3 आर जे, इथं आर जे. राईट. त्याचप्रमाणे इथं 4 आर जे असेल तर इथं 2 आर जे आणि इथं 0. राईट. सो हे फॉर्म्युले आहेत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठी. नाउ नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे आता रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन स्टार्ट झालं. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन बघत होतो, आता रोटेशनल मोशन मध्ये फर्स्ट काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय असतो? आय इज एम आर स्क्वेअर. हा सिंपल फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला पाठ असले पाहिजे. हे मास आहे त्या बॉडीचं, ज्या बॉडीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हे त्या बॉडीचा मास आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला जर काढायचं असेल तर ऍक्सिस फिक्स पाहिजे. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सो त्या ऍक्सिस पासून ह्या मासचा डिस्टन्स आहे आर. राईट. सो त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो एम आर स्क्वेअर. आणि हे एम आय आर आय स्क्वेअर काय दिले? जर मल्टिपल मासेस असतील, इथे एक मास आहे, इथे एक मास आहे, सो मल्टिपल मासेसाठी समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. नाउ नेक्स्ट रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आय इज एम के स्क्वेअर. एम काय आहे? मास. आणि के आहे रेडियस ऑफ गायरेशन. के इज स्क्वेअर रूट ऑफ आय बाय. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण बघितलं होतं आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचे हे फॉर्म्युले ते प्रत्येकासाठी वेगळे आहेत. रॉड साठी वेगळा, रिंग साठी वेगळा, डिस्क साठी वेगळा. सो हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत. हा रेडियस ऑफ गायरेशन साठी. पुढे काय? पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. फर्स्ट IO इज IC प्लस MS स्क्वेअर. हे कधी वापरतात? जेव्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ऍक्सिस माहिती असतो आणि कोणत्या तरी दुसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असतो, तेव्हा हे थेरम वापरतात. IO आपल्याला IOच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. सो IC जो आपल्याला माहिती आहे, आयसीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये त्या बॉडीचं मास आणि हे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर ऍड केला तर आपल्याला IOच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. सो हे आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. नाउ नेक्स्ट काय आहे? परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. हे ऍप्लिकेबल असतं ओनली फॉर 2D बॉडीज. ज्या बॉडी 2D असतात त्यासाठी फक्त हे ऍप्लिकेबल असतं. सो जर आपल्याला दोन ऍक्सिसच्या अबाउट डिस्टन्स माहिती असेल, IX आणि IY, कोणत्याही दोन ऍक्सिसच्या अबाउट जर आपल्याला डिस्टन्स माहिती असेल, सो थर्ड ऍक्सिसच्या अबाउट आपण त्याचा डिस्टन्स मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल तर थर्ड ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. राईट. हे होतं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. नाउ नेक्स्ट काय आहे? रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर. आपण मगाशीच बघितलं होतं. लिनियर मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर मध्ये लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन. लिनियर मध्ये बॉडीचं मास असतं पण अँग्युलर मध्ये बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. पुढं लिनियर आणि अँग्युलर मध्ये आणखी काय रिलेशन आहेत? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो लिनियर मध्ये? हाफ mv स्क्वेअर. तसाच कायनेटिक एनर्जीचा अँग्युलर मध्ये काय येणार? I ओमेगा स्क्वेअर. मोमेंट एम ला आपण आय लिहिलं, एम ला आय, हाफ आय
ओमेगा स्क्वेअर, व्ही ला आपण ओमेगा लिहिलो होतो. सो व्हीच्या जागी ओमेगा लिहिला, एमच्या जागी आय लिहिला. पुढं एफ इज इक्वल टू एम ए, हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन. पण अँग्युलर मध्ये काय असतो, फोर्सच्या जागी असतो टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू मास म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया, ए म्हणजे काय अल्फा, राईट. अँग्युलर मध्ये पी मोमेंटम, लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतो, पी इज एम व्ही. अँग्युलर तसाच अँग्युलर मध्ये काय असणार, अँग्युलर मोमेंटम त्याला आपण काय म्हणतो, एल. एल इज आय ओमेगा. पुढं वर्क इज लिनियर मध्ये वर्क डन काय असतो, वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचप्रमाणे अँग्युलर मध्ये काय असणार, वर्क इज टॉर्क इंटू थिटा. फोर्स म्हणजे काय आहे, टॉर्क आहे. इथं फोर्स म्हणजे टॉर्क होता, राईट. लिनियर आणि अँग्युलर मधले हे रिलेशन्स आहे. पुढं पुढं काय आहे, पुढचा महत्वाचा पॉइंट आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम, एल म्हणजे काय आहे, एल मीन्स अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, एल इज आर बार क्रॉस पी बार. लिनियर मोमेंटमचा जर मोमेंटम काढला तर आपल्याला मिळतो अँग्युलर मोमेंटम. सो एल चा फॉर्म्युला काय आहे, बेसिक फॉर्म्युला, एल इज आर इंटू पी, हा बेसिक फॉर्म्युला. सो ह्या एलचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं, दॅट इज डीएल बाय डी टी, तो काय असतो, टॉर्क. तो कसा आला, आपल्याला 11वी मध्ये न्यूटन्स लॉ होता, एफ इज डीपी बाय डी. हा कशामध्ये होता, पण लिनियर मध्ये. हा न्यूटन्स लॉ आहे लिनियर मधला. मग त्याचप्रमाणे अँग्युलर मध्ये काय येणार, एफ म्हणजे काय असतो, टॉर्क. इथं होतं लिनियर मोमेंटम, इथं काय येणार, अँग्युलर मोमेंटम, राईट. सो डीएल बाय डी टी इज टॉर्क. हा फॉर्म्युला मिळाला कशावरनं, न्यूटन्स लॉ वरनं. न्यूटन्स लॉ काय होता, एफ इज डीपी बाय डीटी, हा न्यूटन्स लॉ होता, न्यूटन सेकंड लॉ 11वी मध्ये, राईट. सो त्याच जागी फक्त अँग्युलरच्या व्हॅल्यू टाकल्या आपण, फोर्सला आपण टॉर्क टाकला आणि लिनियर मोमेंटमला अँग्युलर मोमेंटम टाकला. सो जर टॉर्क झिरो असेल, आता ह्या केसमध्ये जर टॉर्क झिरो असेल, तर हे डीएल बाय डी इज इक्वल टू झिरो येणार, म्हणजे एल कॉन्स्टंट येणार. कोणत्याही व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह झिरो केव्हा असतो, जेव्हा तो व्हेरिएबल कॉन्स्टंट असतो. सो एल इज कॉन्स्टंट. आणि एल म्हणजे काय आहे, आय ओमेगा. एल म्हणजे काय होता, आय ओमेगा, आपल्याला इथे मिळाला होता, एल इज आय ओमेगा. सो एल कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू, हे आपल्याला रिलेशन मिळतं. केव्हा, जेव्हा टॉर्क झिरो असतो आणि एल कॉन्स्टंट असतं, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. सो हा काय आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पुढं नेक्स्ट काय आहे बघूया. सो एवढेच फॉर्म्युले आहेत रोटेशनल मोशन मध्ये. सो एवढे किती, 3 स्लाइड वरती आपण पूर्ण रोटेशनल मोशनचे फॉर्म्युले बघितले. फर्स्ट स्लाइड तर बेसिक स्लाइड होती, ज्याच्यावरती आपण 11वीचे फॉर्म्युले बघितले होते. सो ही फॉर्म्युला शीट आहे, हा पीडीएफ, ह्या शीटचा मी पीडीएफ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. सो हे पूर्ण फॉर्म्युले आहेत ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनेमिक्स. रोटेशनल डायनेमिक्स मधले आपण सगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. सो आता उद्या ह्या टॉपिकचे सुपर 30 क्वेश्चन्स अपलोड होतील. आपण नवीन सिरीज चालू करतोय सुपर 30 क्वेश्चनची, नवीन सिरीज चालू करतोय सुपर 30 क्वेश्चन्स, सुपर 30. सो सुपर 30 क्वेश्चन, सुपर 30 क्वेश्चनचा व्हिडिओ लवकरच म्हणजे उद्याच अपलोड होईल या टॉपिकचा, रोटेशनल डायनामिक्स. सो ह्याच्यानंतर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा वन शॉट रिव्हिजन लेक्चर चा सेशन आपण बघणार आहोत आणि त्याचे पण सुपर 30 बघणार आहोत. सो आता आपण ज्याचा वन शॉट होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी सुपर 30 क्वेश्चन त्याचेच अपलोड होतील. सो ह्या फॉर्म्युलाचा पीडीएफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुपर 30 क्वेश्चन उद्याच अपलोड होईल. सो आता हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय. सो थांबूया आपण इथं. सो टिल देन थँक्यू सो मच.